कडे जाऊया सुनील, आपण पाहिलं की विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत ज्याची उत्तरं त्यांना राहुल गांधी यांच्याकडून मिळतील असं अपेक्षित आहे। त्यासाठी वेगवेगळे आता आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यामध्ये आपल्याला कळतं की ती पिढी ही ह्या मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्या किती फोकस्ड आहेत, आणखी कसं वातावरण त्या ठिकाणी नेमकं आहे, जसं या मुलींशी संवाद साधला जाणार आहे। अनेक कार्यकर्ते या कार्यक्रम स्थळाच्या बाहेर देखील पाहायला मिळत आहेत, तर त्यांच्याही काय प्रतिक्रिया? निश्चितच निखिला, हा जो कार्यक्रम आहे जवळपास आता 7 वाजेपर्यंत हा सुरू होणार आहे। पण या ठिकाणी जो जल्लोष दिसतोय काँग्रेसचा आणि वेगवेगळे जेनजीचे लोक आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर एक कार्यकर्ता सुद्धा जो आहे त्याने राहुल गांधीवरती पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं सांगणं असं आहे की ज्या पद्धतीनं जे सरकार आहे त्या विरोधात जी भूमिका आहे त्या भूमिकेला कुठेतरी राहुल गांधी त्या विरोधात काम करतात आणि त्यामुळे एक जी जेनजी असतील किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्या राहुल गांधी पुढे सोडवू शकतील। काय तुमची भूमिका आहे? मला असं वाटतं की आजचे जे प्रश्न आहेत ते फार महत्त्वाचे आहेत आणि जेनझी ज्या पद्धतीने राहुल गांधींना प्रेम करतायत त्याला कारण आहे। जेनझी हा अभ्यासू आहे, तो वाचून आलाय, त्याला जग कळतंय, तो ग्लोबल झालाय, तो गुगल वापरतोय, तो यूट्यूब वापरतोय, तर तो मूर्ख नाही आहे। त्याला जगात काय चाललंय आणि आपल्या देशात काय चाललंय हे त्याला व्यवस्थित माहीत आहे। आज आमचे जे साधारणतः रजिस्ट्रेशन झाले आहेत, जे तरुण मुलींचे रजिस्ट्रेशन झाले आहेत, तो आकडा 70,000च्या वर आहे। काल जो केविलवाना प्रयत्न झाला आहे त्याच्यामुळे काही मुलींच्या परिवारातील लोकांनी म्हटलंय की थोडंसं तू जाऊ नको वगैरे, पण तरीसुद्धा तरुणींनी म्हटलंय नाही आम्हाला जायचंच आहे। हा जो आवाज तो दाबू देत नाही स्वतःचा, हे खरं नव्या संकल्प भारताचं एक ताकद आहे आणि मला असं वाटतं ती वाढत चालली आहे। निश्चितच, आणि याबरोबर ज्या मुली आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे फॅमिली मेंबर्स सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। फॅमिली मेंबर्सचे सुद्धा आपण बोलायचा प्रयत्न करूयात, कारण की ज्या पद्धतीचं चित्र आहे। ताई, तुम्ही कुठून आलात आणि काय भूमिका घेऊन आलात? मी दौंडवरून आलेले आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की जे आता लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांवर तो अन्यायकारक झालेला आहे। कारण आम्हाला पण मुलं आहेत, आमच्या मुलीच्या ॲडमिशनच्या वेळेस पण आम्ही अनुभव घेतलेले आहेत। मुली एवढ्या एक्सलंट असतात, हुशार असतात, 96-97% मिळणारी मुलगी CET-मध्ये मागे कशी येते जेव्हा ती डे नाईट एवढं कष्ट घेते, 8वीपासून तयारी करते की मी डॉक्टर होणार आणि मुलगी ऐनवेळेस प्रॉब्लेम येतो। तर हे जे काही सेटिंग इंटरनल असेल किंवा काही भ्रष्टाचार असेल तो नष्ट व्हावा हे अपेक्षा आहे। दुसरं म्हणजे धर्माविषयी, प्रत्येक व्यक्तीचा धर्म हा घराच्या 4 भिंतीच्या आत असला पाहिजे आणि बाहेर प्रत्येकाने आपलं नीतिमत्व आणि धार्मिकता जपली पाहिजे। यासाठी की आपण प्रत्येक आपला म्हणजे आपण आपला देश म्हणून चालतो, तर देशामध्ये शांती तेव्हाच राहणार जेव्हा आपण एक दुसऱ्याचा विचार करणार। आणि एक दुसऱ्याचा विचार करत असताना आता समजा मी एक माता आहे आणि तुम्ही मला माझ्या मुलासारखं आहात, तर ही भावना प्रत्येक माता पिताची असली पाहिजे। आणि धर्म हा कुठंच आला नाही पाहिजे, फक्त जे धार्मिकता आहे, पवित्रता आहे आणि आपले मुलं समजून त्यांना गाईड करणं, जे चांगले गुण आहे ते दाखवणं, ही निष्ठा प्रत्येकामध्ये असली पाहिजे। निश्चितच, म्हणजे ज्यावेळेस जेनजी बरोबरच असे वेगवेगळ्या कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा आलेले आणि त्यांची जी भावना आहे ती राहुल गांधीपर्यंत पोहोचवण्याचा ते या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत। निखिला, नक्कीच धन्यवाद सुनील एकूणाचं माहितीबद्दल। तर या संदर्भातली आणखी एक